मागे मी वडापावचा व्हिडिओ टाकलता ना सांगलते की एकदम बंडूच्या वडापाव सारखी टेस्ट लागते आपल्या भुसावळने भेटतो तो. तर त्याची रेसिपी मला लयच जणांना मागलते, पण काय झालं पापडच चालू होई गेले आमचे, तर वेळच नाही भेटला. तर आता झालं थोडं रिकाम पण होतं, म्हणलं टाकी देऊ रेसिपी. तर हे साहित्य घेतलाय: पुदिना, लसूण, कोथिंबीर, अद्रक, मिरच्या. पुदिनाला इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय टेस्ट नाही लागणार. बटाटे मस्त उकळी घेतले, तेल तापवून घेतलं, जिरं टाकलं, मस्त जिरं तडकलं की ते जे आपण साहित्य गेलो तर त्याची सगळ्याची मस्त मिक्सर मध्ये पेस्ट बनवून घ्यायची. डायरेक्ट ते पेस्ट तेलात टाकायची आणि बटाटे टाकायचे. काहीच रेसिपी नाही, एवढी सोपी रेसिपी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे फक्त. पुदिना मिस करू नका, त्याच्यानं भारी चव लागते. आणि बाहेरचं जे कवर राहतं त्याच्यासाठी त्या बेसनामध्ये थोडासा तुम्ही रवा नाहीतर मग मकीचं पीठ असेल तर मकीचं पीठ टाका, म्हणजे ते जरा चरभर होतं ना, तर क्रिस्पी होतं मस्त. थोडासा सोडा टाकायचा त्याच्यामध्ये, खाता सोडा एकदम थोडासाच टाकायचा. आणि मीठ. जास्त सोडा झाला तर ते लाल होई जाते, चांगले दिसणार. मग काय, हे अशी गोळ्या बनवून घ्यायची आणि मस्त पिठात ते भिजवायचे ना, ते यायचे तळताना बी त्यांना मस्त जरा वेळ होऊ द्यायचे, नाही तर असा थोडा कचवट कचवट लागतो ना, तो चांगला नाही लागत वडा. तर अशी आहे रेसिपी. किती मस्त सोपी रेसिपी नाही, एवढे भारी लागतं ना. मी तर एवढी पळकली नाही खायला. आता तर आमचे पापड बी गेले, मी लयचदार बनवायला नाही ना आता. मला तुम्ही सांगा की तुम्हाला घाशीलालचा वडापाव आवडतो की बंडूचा वडापाव आवडतो? मला तर दोन्ही बी आवडतात. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की कर जा. राधे राधे, जय खानदेश.